Hello student, today we are going to find out with the help of Pythagoras theorem triplet. This is hypotenuse. Is it triplet? 9, 12, 15. ट्रिपलेट जर असेल तर सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग किती? 225. 12चा वर्ग किती? 144. 9चा वर्ग किती? 81. यांची बेरीज किती झाली पाहिजे? 225 होते. म्हणून येस इट इज ट्रिपलेट. येस इट इज ट्रिपलेट. इट इज ट्रिपलेट. बरोबर. आता दुसरं बघा. दुसरं ट्रिपलेट आहे का बघू. कोणतं? 3, 5, 4. 3, 4, 5. 5चा वर्ग किती? 25. 3चा वर्ग किती? 9. 4चा वर्ग किती? 16. 16 9 किती झाले? 25. म्हणून येस इट इज ट्रिपलेट. हे सुद्धा ट्रिपलेट आहे. हे सुद्धा ट्रिपलेट आहे. आता पुढचं बघू. 5, 12, 13. 5, 12, 13 ट्रिपलेट आहे का बघा. 5, 12, 13. 5, 12, 13. बघा सर्वात मोठी संख्या 13. 13चा वर्ग किती? वर्ग माहीत पाहिजे. स्क्वेअर आपल्याला माहिती पाहिजे. स्क्वेअर ऑफ 13 इज इक्वल टू 169. 169. मग आता या दोन संख्येचा वर्ग. 12चा वर्ग माहिती आहे आपल्याला 144. 5चा वर्ग पण माहिती आहे आपल्याला 25. यांची बेरीज झाली 9. 4, 9, 6, 1. म्हणजे येस या मोठ्या संख्येचा वर्ग ह्या दोन लहान संख्येच्या बेरजेबरोबर वर्गाच्या बेरजेबरोबर आहे. म्हणून हे सुद्धा काय? येस इट इज ट्रिपलेट. आता होमवर्क देतो तुम्हाला मी. ट्रिपलेट आहे का नाही ते ओळखायचं. कोणतं? 4, 9, 12. 4, 9, 12 झालं आहे ना आपलं? नाही झालं. मग हे ट्रिपलेट आहे का नाही बघा. क्वेश्चन HW इज इट ट्रिपलेट. क्वेश्चन पहिला काय? 4, 9, 12. 4, 9, 12. दुसरा आहे 11, 60, 61. 11, 60, 61. हे दोन ट्रिपलेट आहे का नाही बघायचं. 11चा वर्ग माहिती आहे तुम्हाला 121. 60चा वर्ग माहिती आहे तुम्हाला किती आहे? 3600. आणि मग 61चा वर्ग किती झाला पाहिजे? किती झाला पाहिजे? 1. हे 2. बरोबर. 7, 3. 37, 21 झाला पाहिजे. अरे हे होमवर्क आहे. हे मी सोडवलं. हे ट्रिपलेट आहे की नाही? 1 मार्काला येते ऑब्जेक्टिव्ह आणि 1 मार्क पर्याय. ओके. पायथागोरस हे हायपोटेनस आणि या दोन बाजूंचा वर्ग याच्याबरोबर असला पाहिजे. ओके. स्टडी करा.